नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे एका अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि मन मोहून टाकणाऱ्या ठिकाणी. या ठिकाणाचे नाव आहे माल्टा वेलेट्टा. हा युरोपमधील लहान देशांपैकी एक देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 5 लाख इतकी आहे. तर आता आपण अप्पर बराक्का या 16व्या शतकात उभारलेल्या गार्डन मध्ये जाणार आहोत. या गार्डन मध्ये जाण्यासाठी आपल्याला लिफ्टने जावे लागते. त्यासाठी इथे तिकिटे देखील उपलब्ध आहेत. या लिफ्ट मध्ये जाण्यासाठी जी रांग असते त्या रांगेमध्ये आपल्याला परदेशी लोक भेटतात. त्या लोकांपैकी ज्यांनी भारत पाहिलाय ते लोक आपल्याला त्यांची भारताबद्दलची मते देखील सांगतात. Where are you from? India. From India. Yeah. What place in India? Mumbai. Mumbai. Yeah. You've been Mumbai? Yes. In the 98. 98. That Okay. time I was. How was your experience I there? was 2-year-old. No. Bombay, Nueva Delhi, Bangalore. Bangalore. Okay. Bhadravati. Okay. Goa. 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 You know everything about. Yes. Mumbai. Do you like Goa? Sorry? Do you Yeah. like? It's Goa good. beach. Yeah. Beach Goa. is Of course. very beautiful. The beach. in Thank you Goa. so much for this compliment. Thank you. या देशाची खासियत म्हणजे हे एक आयलंड आहे आणि त्यामुळे इथले समुद्र किनारे जगप्रसिद्ध आहेत. या देशाची संस्कृती आणि ऐतिहासिक ठेवा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतो. या गार्डनवरून आपल्याला माल्टा वेलेट्टा मधील 3 शहरे दिसतात आणि खाली जी जागा दिसते ती आहे प्रसिद्ध सॅल्युटिंग बॅटरी. इथे दररोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 वाजता तोफांची सलामी दिली जायची. जुन्या काळी जहाजांना सलामी देण्यासाठी या तोफांचा उपयोग केला जायचा. त्यासोबत जहाजांना वेळ कळावी हा देखील उद्देश असायचा. ही प्रथा आजही चालू आहे. Looking for it. Okay. You can join us down the stairs here, so you can be up close to the cannon when it goes off, so you can feel the shockwave and smell the gunpowder. All right? Well o'clock. How much for this one? 350. 350. Yes. इथे जसा तोफांचा आवाज आहे तशी इथे शांतता देखील आहे, निवांतपणा देखील आहे. हे गार्डन मुळात ऑर्डर ऑफ सेंट जॉन या इटालियन नाईटच्या विरंगुळ्याची जागा होती. कल्पना करा, शेकडो वर्षांपूर्वी इथे शूरवीर आराम करत असतील. मात्र 1800 नंतर हे गार्डन सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले.